आजपासून राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन. राज्यातली पाणी टंचाई, महागाईवर विरोधक आक्रमक. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी. ठाकरे गटाकडून पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंचं नाव पुढे. राऊत म्हणतात, ठाकरेंकडे पाहून लोकसभेला महाविकास आघाडीला मतदान करा. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर थेट उत्तर देणं काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टाळलं. आधी सत्तेवर येऊ, नंतर ठरवू, जयंत पाटलांचं वक्तव्य. तर वडेट्टीवार म्हणतात, अंतिम निर्णय बैठकीतच. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांशी फडणवीसांची वैयक्तिक चर्चा. विधानसभेच्या तोंडावर पूर्ण ताकदीने कामाला लागा, फडणवीसांचे आदेश. रस्ते सुस्थितीत असतील तरच टोल वसूल करा. खड्ड्यांच्या रस्त्यांवर वसुली कराल तर लोक बोलणारच. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींचे महामार्ग संचालन करणाऱ्या संस्थांना खडेबोल. राज्यात बाईक टॅक्सीला मुख्यमंत्र्यांकडून परवानगी. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, पुण्यातील प्रवाशांना दिलासा. महानगरांमधील वाहतूक कोंडीतून होणार सुटका. लोकलच्या प्रवाशांची जनावरांपेक्षाही वाईट अवस्था. हायकोर्टाकडून रेल्वेची खरडपट्टी. लोकलमुळे गेल्या वर्षी 2590 जणांचा मृत्यू. हायकोर्टाचं स्पष्टीकरण. पुण्यातील बहुतांश भागात आज बत्ती गुल. देखभाल दुरुस्तीसाठी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत वीज पुरवठा खंडित. बीडच्या कलेक्टर दीपा मुधोळ मुंडे यांची बदली. अविनाश पाठक नवे जिल्हाधिकारी. लोकसभा निकालानंतर पहिलाच मोठा निर्णय. भाजपा नेते लालकृष्ण अडवाणींची प्रकृती खालावली. दिल्ली एम्समध्ये दाखल. स्वास्थ्य स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती. विधान भवनात उद्धव ठाकरेंच्या भेटीला चंद्रकांत पाटील. दोघांनी एकमेकांना पेढा भरवला. अनिल परबांचं पाटलांकडून ॲडव्हान्समध्ये अभिनंदन.